नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती। हा विषय वाणिज्य शाखेतील एक महत्त्वाचा विषय आहे की जो जगातील लोकप्रिय आणि सर्वात मोठ्या अशा कंपनी म्हणजेच संयुक्त भांडवल संस्था याशी संलग्न आहे। या विषयामध्ये आपण इयत्ता 11वी मध्ये चिटणीसाची कार्यपद्धती तसेच कंपनीची वैशिष्ट्ये, कंपनीचा अर्थ आणि कंपनीशी संलग्न असलेल्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार हे घटक जाणून घेतले आहेत। या वर्षी इयत्ता 12वी मध्ये आपण कंपनी म्हणजेच संयुक्त भांडवल संस्था ही आपले व्यवस्थापन म्हणजेच वित्त व्यवस्थापन कशा प्रकारे करते, म्हणजेच कर्ज रोखे व भाग कशा प्रकारे उपलब्ध करून घेते हे आपण पाहणार आहोत। आपण सुरू करूयात आपलं प्रकरण 1 व्यवस्थापनाची वित्त व्यवस्थापनाची म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्सची ओळख। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघूयात आपला अभ्यासक्रम घटक व क्षमता विधाने। प्रथम घटक आहे संस्थात्मक वित्त स्रोत। यामध्ये आपण त्याचा म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्स, यामध्ये कॉर्पोरेट फायनान्सचा आपण अर्थ आणि महत्त्व समजून घेणार आहोत। तसेच अर्थ भांडवलाची संरचना आपण बघणार आहोत। मालकी व कर्जाऊ भांडवलाच्या स्रोतांविषयी माहिती घेणार आहोत आणि भांडवलाच्या विविध स्रोतांची तुलना करणार आहोत। दुसरा घटक आहे भांडवल उभारणी, ज्यामध्ये आपण भाग, कर्ज रोखे वाटप, सार्वजनिक ठेवी स्वीकारणे या संबंधी तरतुदी आणि कार्यपद्धती समजून घेणार आहोत। तिसरा घटक आहे चिटणीसाचा पत्रव्यवहार। यामध्ये आपण सभासद, कर्ज रोखेधारक, ठेवीदार यांच्याशी पत्रव्यवहाराचे कौशल्य कशा प्रकारे विकसित करायचे आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार कशा प्रकारे करायचा हे बघणार आहोत। चौथा घटक आहे भागवेळी पद्धती म्हणजेच डिपॉझिटरी सिस्टीम। यामध्ये आपण भागवेळी पद्धतीचा अर्थ व त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत आणि तशाच प्रकारे त्याच्यामधील समाविष्ट घटक ही समजून घेणार आहोत आणि भागवेळी पद्धतीचा म्हणजेच डिपॉझिटरी सिस्टीमचा आपण कार्यपद्धती बघणार आहोत। पाचवा घटक आहे लाभांश व व्याजाचे वाटप। यामध्ये आपण लाभांश आणि व्याज याच्याबद्दलच्या संकल्पना समजून घेणार आहोत। तसेच अंतरिम व अंतिम लाभांश यामध्ये तुलना करणार आहोत आणि लाभांश स्रोत तसेच लाभांश जाहीर करणे, वाटप करणे या संबंधीच्या तरतुदी आपण आकलन करणार आहोत। घटक क्रमांक 6 आहे वित्तीय बाजार। यामध्ये आपण वित्तीय बाजाराचा अर्थ तसेच त्याचे प्रकार बघणार आहोत आणि वित्तीय बाजारातील विविध साधनांची ओळख करणार आहोत। भाग बाजाराचा अर्थ व कार्य सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज याविषयीही माहिती मिळवणार आहोत। भाग बाजारांसंबंधी विविध संज्ञा या घटकामध्ये दिलेल्या आहेत। तसेच भांडवली बाजारातील सेबीची भूमिका ही समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत घटक निहाय गुण विभागणी म्हणजेच सिलेबस आणि त्याचं वेटेज। घटक क्रमांक 1 संस्थात्मक वित्ताचे स्रोत। यामध्ये प्रकरण क्रमांक 1 आणि 2 समाविष्ट आहेत। त्याचे गुण आहेत 17 आणि विकल्पासह गुण आहेत 25। इथे विद्यार्थी मित्रांनो मी सांगू इच्छिते की आपला बोर्डाचा पेपर हा 116 मार्काचा असणार आहे। म्हणजेच 116 मार्काचे प्रश्न आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत असणार आहेत। त्यापैकी आपल्याला 80 मार्कांचे प्रश्न 80 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत। म्हणून आपण इथे दोन्ही गुणांचा विचार करत आहोत, गुण आणि विकल्पासह गुण विथ ऑप्शन गुण। दुसरा घटक आहे भांडवल उभारणी, ज्यामध्ये 3, 4 आणि 5 प्रकरण समाविष्ट आहेत। गुण आहेत 24 आणि विकल्पासह गुण आहेत 35। तिसरा घटक आहे चिटणीसाचा पत्रव्यवहार। यामध्ये प्रकरण 6, 7 आणि 8 समाविष्ट आहेत, ज्याला गुण आहेत 13 आणि विकल्पासह गुण आहेत 18। यामध्ये आपण चिटणीसाचा पत्रव्यवहार भागधारकांना, कर्ज रोखेधारकांना आणि ठेवीदारांशी जो पत्रव्यवहार केला जातो तो बघणार आहोत। चौथा घटक आहे भागवेळी पद्धती। यामध्ये एकच प्रकरण समाविष्ट आहे, भागवेळी पद्धती, प्रकरण क्रमांक 9। गुण आहेत 7 आणि विकल्पासह गुण आहेत 11।
पाचवा घटक आहे लाभांश व्याजाचे वाटप. यामध्ये प्रकरण क्रमांक 10 हे आहे आणि गुण आहेत 9 आणि विकल्पासह गुण आहेत 13. वित्तीय बाजार हा 6वा घटक आहे, ज्यामध्ये आपले शेवटचे 2 प्रकरण समाविष्ट आहेत. प्रकरण क्रमांक 11 आणि प्रकरण क्रमांक 12. गुण आहेत 10 आणि विकल्पासह गुण आहेत 14. अशी एकूण गुण 80 आहेत आणि विकल्पासह 116. यावरून तुम्हाला साधारणतः कल्पना येत असेल विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला साधारणतः प्रत्येक प्रकरणाला किती वेटेज किंवा किती गुण विभागणी दिलेली आहे केलेली आहे आणि त्याच्यानुसार त्या प्रकरणावर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, दीर्घोत्तरी किंवा लघुत्तम. आता आपण सुरुवात करूया. घटक क्रमांक 1 संस्थात्मक वित्ताचे स्रोत. पाठ क्रमांक 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख म्हणजेच इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. वित्त म्हणजे काय? निधी. कशासाठी निधी? संस्थात्मक वित्त म्हणजेच काय? संस्थेसाठी लागणारा निधी. म्हणजेच त्याचा साधा अर्थ आहे संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्याचा विनियोग यांच्याशी संबंधित असते. म्हणजेच संस्थात्मक वित्त म्हणजे संस्थेसाठी लागणारा निधी संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणं, भांडवल संरचना व गुंतवणूक निर्णय यांच्याशी ती संबंधित असते. निधी फक्त उभारून चालत नाही, त्या निधीचा योग्य विनियोग हा संस्थेमध्ये केला तरच संस्थाचा व्यापक विस्तार आणि विकास होऊ शकतो. त्यासाठी या दोन्ही संकल्पना तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की उपलब्धता व त्याचा योग्य विनियोग. व्याख्या बघूयात आपण. हेनरी हॉगलँड यांच्या मतानुसार संस्थात्मक वित्त व्यवस्था व व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल, संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. म्हणजेच काय की संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन करायचं आहे आणि शिवाय त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. की फक्त भांडवल उभारून चालणार नाहीये, की त्याचा योग्य विनियोग, योग्य वापर हा महत्वाचा आहे. आता आपण बघूयात वित्त व्यवस्थापकाचे कार्य म्हणजेच फायनान्स मॅनेजर, की त्याला अजून एक नाव आहे की कंट्रोलिंग फायनान्स ऑफिसर. फायनान्स ऑफिसर किंवा वित्त व्यवस्थापकाचे कार्य काय आहे तर त्याच्या नावावरून तुम्हाला कळत असेल की वित्त व्यवस्थापक, निधीचं व्यवस्थापन करणे म्हणजेच वित्त व्यवस्थापकाचे कार्य. मग प्रथम निधी कधी लागणार आहे? पुरेसे वित्त म्हणजे काय तर पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे हे महत्वाचे कार्य. संस्थेकडे पुरेशी व समाधानकारक वित्त व्यवस्था उपलब्ध आहे की नाही ते बघणं. दुसरा आहे योग्य स्रोत व किमान मूल्य. योग्य स्रोत म्हणजेच काय तर संस्था किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारच्या निधीचा वापर करत आहे की नाही हे बघणे. योग्य स्रोत म्हणजे कंपनीकडे म्हणजेच व्यवस्थापनाकडे वेगवेगळे स्रोत उपलब्ध आहेत, त्यापैकी योग्य स्रोत निवडणे की ज्यामुळे संस्थेला किमान मूल्य द्यावे लागेल. म्हणून योग्य स्रोताची निवड करून किमान मूल्य निधीचा वापर करणे. नंतर संस्था केलेल्या निधीचा योग्य वापर करत आहे की नाही हे बघणे म्हणजेच निधीचा योग्य वापर म्हणजेच काय तर इथे एक उदाहरण घेऊ शकता की स्थिर भांडवल हे केव्हा लागते संस्थेला? जेव्हा संस्थेला स्थिर मालमत्ता घ्यायची असते. म्हणजेच स्थिर मालमत्ता घेण्यासाठी कंपनी किंवा व्यवस्थापन हे स्थिर भांडवल गोळा करू शकते. कमाल लाभांश निर्मिती. कमाल लाभांश हा कोणाला दिला जातो विद्यार्थी मित्रांनो? लाभांश हा भागधारकांना दिला जातो. भागधारक जे भांडवल कंपनीला देते त्या भांडवलाचा परतावा म्हणून लाभांश हा दिला जातो. म्हणून कमाल लाभांश निर्मिती करणं हे पण वित्त व्यवस्थापकाचे कार्य आहे. कमाल लाभांशाची निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा पुरेसे वित्त, योग्य स्रोत आणि निधीचा योग्य वापर केला जाईल तेव्हा कमाल लाभांश निर्माण होऊ शकते.
गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळवणे व व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे. हा मुद्दा पुस्तकात जरी दिला नसेल तरी सुद्धा हे सुद्धा वित्त व्यवस्थापकाचेच कार्य आहे. गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळवणे म्हणजेच आपण ते पहिल्या ह्याच्यामध्ये पॉइंटमध्ये बघितलेलं आहे की पुरेसे वित्त निधी मिळवणे व व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे म्हणजेच याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट फंक्शन किंवा गुंतवणूक निर्णय. आता आपण पाहूया संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार दोन आहेत, वित्त निश्चितीचा निर्णय आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की ह्या सारखं वित्त निश्चित करणं आणि वित्त गुंतवणूक करणं हे सांगत आहेत, तर हे सर्वात खूप महत्त्वाचं आहे कंपनीसाठी. कंपनीला जर मार्केटमध्ये बाजारामध्ये स्थिर व्हायचं असेल, स्वतःचा विस्तार आणि विकास करायचा असेल, तर हे दोन्ही निर्णय कंपनीच्या कार्यावर इफेक्ट करत असतात. सो वित्त निश्चितीचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. तसेच वित्त गुंतवणुकीचा निर्णय ही महत्त्वाचा आहे. वित्त निश्चितीचा निर्णय म्हणजेच काय? वित्त उभारणी, फायनान्स रेझिंग ऑफ फायनान्स. ओके, सो इथे भांडवल बाजार म्हणजेच कॅपिटल मार्केटमध्ये योग्य वित्तीय पर्याय निवडणे. कॅपिटल मार्केट म्हणजेच की जिथे वेगवेगळ्या प्रकारचे सिक्युरिटीज एक्सचेंज किंवा ट्रेड होत असतात. सिक्युरिटीज म्हणजेच काय? भाग, कर्ज रोखे आणि ठेवी. योग्य वित्तीय पर्याय निवडणे, योग्य भांडवल उभारणी करणे, त्याच्यानुसार योग्य भांडवल उभारणी करणे, भांडवलाची योग्य रक्कम उभारणे. उदाहरणार्थ कंपनीला जर प्लांट अँड मशिनरी घ्यायची असेल तर प्लांट अँड मशिनरी खरंच लागणार आहे का, त्याच्यानुसार उत्पादन कंपनीचं किती वाढणार आहे, त्याच्यानुसार कंपनीचा सेल होणार आहे का आणि त्याच्यानुसार कंपनीचा प्रॉफिट वाढणार आहे का, हे बघूनच भांडवलाची योग्य रक्कम ही ठरवली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणातील कर्जाऊ रक्कम व समहक्क भाग भांडवल यांचे मिश्रण. कर्जाऊ रक्कम व समहक्क भाग भांडवल यांचे मिश्रण हे फार महत्त्वाचे आहे. याचा जो रेशो आहे, याचं जे प्रमाण आहे, हे सेबीने दिलेलं आहे आणि त्या प्रमाणाप्रमाणे साधारणतः कर्जाऊ रक्कम आणि समहक्क भाग भांडवल याचे प्रमाण कंपनीने ठरवले पाहिजे आणि त्या प्रमाणातच ते भांडवल योग्य प्रकारे उभारले गेले पाहिजे. दुसरा आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हणजेच भांडवली अर्थसंकल्प म्हणजेच बजेट, कॅपिटल बजेट. निधीचा योग्य उपयोग. जो काही निधी आपण उभारला आहे, जे काही भांडवल आपण उभारलं आहे वित्त उभारणीमध्ये, ते भांडवल योग्य प्रकारे उपयोग कंपनीमध्ये केला गेला पाहिजे, व्यवस्थापनाकडून केला गेला पाहिजे. भागधारकांना कमाल लाभांश कसा देता येईल, त्यांचा परतावा कमाल मॅक्सिमम त्यांना डिव्हिडंड कसा देता येईल याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. आणि भांडवलाचे मूल्य म्हणजेच काय, तर गुंतवणूकदारांकडून अपेक्षित असणारा किमान परतावा हे आहे. म्हणजेच भांडवलाचे मूल्य आणि भांडवलाचा परतावा हे याचं प्रमाण योग्य असायला पाहिजे. तर भांडवलातील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल अशा पद्धतीने निधीचे नियोजन संस्था करू शकते. भांडवलावरील परतावा हा नेहमी भांडवली मूल्यापेक्षा जास्त असावा. म्हणजेच काय, तर जे शेअर होल्डर्स एक्सपेक्ट करतायत कंपनीकडून डिव्हिडंड, त्यापेक्षा जास्तीत जास्त हा भांडवलावरील परतावा असावा. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. निर्णय प्रक्रिया म्हणजेच काय, तर प्रत्येक संस्था, व्यावसायिक संस्था, बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. निधी उपलब्धता किती आहे संस्थेकडे निधी किती आहे यावर त्याची निर्णय प्रक्रिया अवलंबून असते. त्यासाठी समोर निरनिराळे पर्याय उपलब्ध असताना जो कमाल नफा मिळवून देईल अशाच पर्यायाचा व्यवस्थापनाने स्वीकार करायला हवा. जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखवते आणि अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत सुद्धा कॉर्पोरेट फायनान्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे संस्थात्मक वित्त हे
फार महत्त्वाचं आहे. दुसरा आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते किंवा एखादा नवीन प्रकल्प सुरू करते, तेव्हा भांडवल उभारणी ही खूप महत्त्वाची असते. अशा वेळी व्यावसायिक संस्था समभाग किंवा कर्जरोखे किंवा बंधपत्रे यांची विक्री करते किंवा बँकेचे कर्ज घेते. तिसरा मुद्दा आहे संशोधन व विकास कार्यात मदत करते. संशोधन आणि विकास का महत्त्वाचा आहे? संशोधन हे विकास महत्त्वाचा आहे कारण की व्यावसायिक प्रकल्पांसाठी तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याची तांत्रिक बाजू सविस्तर समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्या करण्यासाठी बराच कालावधी, बराच पिरियड लागतो आणि तो सतत निधी उपलब्ध करून देणं हे व्यावसायिकाचे काम आहे. तसेच जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून किंवा नवीन वस्तूचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करावे लागते. म्हणजे जुन्या वस्तू आपण एखादं ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे बघतो, तिथे काय बघतो आपण की नवीन नवीन प्रोडक्ट्स बाजारात येत असतात, नवीन नवीन गोष्टी बाजारात येत असतात. तर त्या नवीन काय येतात कारण की त्याच्यावर संशोधन होत असतं, सतत संशोधन केलं जातं की एखादा साबण आहे तर आता तो 10 वर्षापूर्वीचा साबण तुम्ही वापरताय का? त्या साबणामध्ये पण वेगवेगळे प्रकार आले, त्यामध्ये वेगवेगळ्या फ्रॅग्रन्स आलाय, त्यामध्ये वेगवेगळा शेप आलाय, कलर आलाय. सो अशा प्रकारे जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून नवीन वस्तूंचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संशोधन आणि विकास हे महत्त्वाचे आहे. आणि यासाठी बाजार सर्वेक्षण करण्यासाठी, बाजाराचे विश्लेषण करण्यासाठी आणि व्यावसायिक प्रकल्पासाठी संस्थात्मक वित्त महत्त्वाचे आहे. 4 व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय. प्रत्येक विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधायला हवा. म्हणजेच इथे उदाहरण घेऊ शकता की जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधींचा पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालवणे खूप कठीण होईल. यामुळे उत्पादन क्षमतेला झळ पोहोचेल आणि याचे परिवर्तन विक्री आणि कंपनीचे उत्पन्न, गुंतवणुकीचा दर या सगळ्यांवर त्याचा परिणाम होईल. म्हणूनच प्रत्येक विभागाची कार्यक्षमता प्रभावी आर्थिक व्यवस्थापनावर अवलंबून आहे. म्हणजेच इथे काय म्हणू शकतो आपण स्टुडंट्स, प्रोडक्शन आणि सेल यामध्ये कोऑर्डिनेशन हवंय. प्रोडक्शनसाठी काय लागतं तर कच्चा माल, रॉ मटेरियल घेण्यासाठी जर सफिशियंट फायनान्स अवेलेबल नसेल तर रॉ मटेरियल प्रोडक्शन होणार आहे का? नाही. प्रोडक्शन झालं नाही तर सेल होणार आहे का? नाही. आणि सेल झाला नाही तर जो एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे तो कंपनीला मिळणार नाही. यासाठीच व्यावसायिक कार्यांमध्ये, या सगळ्या विविध डिपार्टमेंट्समध्ये, या त्यांच्या कार्यांमध्ये हा समन्वय, कोऑर्डिनेशन असायला हवे. 5 आहे विस्तार व विविधीकरण. विस्तार आणि विविधीकरण याचं उदाहरण आपण घेऊ शकतो की टाटा किंवा टेल्को. की टेल्कोचा तुम्ही विस्तार आता बघत असाल की किती मोठ्या प्रमाणावर कंपनी विस्तारलेली आहे. की ज्यांनी ऑटोमोबाईल किंवा ज्यांनी पोलादापासून सुरुवात केलेली कंपनी आणि आता त्याचा विस्तार आणि विविधीकरण सुद्धा तुम्ही बघू शकता. डायव्हर्सिफिकेशन फक्त पोलादाच्या पुरती मर्यादित न राहता कंपनीचं कार्य हे पोलाद निर्मिती न राहता फक्त तर यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान किंवा वीज प्रकल्प, तसेच फायनान्स या क्षेत्रामध्ये किंवा कंझ्युमर प्रोडक्ट्स की आपल्या रोजच्या लागणाऱ्या गोष्टी, टाटा मीठ तुम्ही घेऊ शकता किंवा टाटाच्या वेगवेगळ्या डाळी आता उपलब्ध आहेत. म्हणजे कंझ्युमर प्रोडक्ट्स दोज आर ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड बाय द टाटा. म्हणजेच याचाच अर्थ की विस्तार आणि विविधीकरण, डायव्हर्सिफिकेशन अँड एक्सपान्शन ऑफ अ बिझनेस, इट रिक्वायर्स अ कॉर्पोरेट फायनान्स. आणि त्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञान म्हणजेच अपडेटेड ऑर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज नेसेसरी अँड विच रिक्वायर्स अ कॉर्पोरेट फायनान्स. 6वा आहे व्यवस्थापकीय जोखीम. जोखीम म्हणजेच काय? रिस्क. अनेक व्यवस्थापकीय जोखिमा हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते. कुठल्या जोखिमा असतील व्यवस्थापकीय? अचानक विक्रीत झालेली घट, की अचानक सेल डाऊन होणं, ड्रॉप डाऊन होणं, अचानक डिमांड कमी होणं,
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा, एखादी नैसर्गिक आपत्ती आली, पूर आला, वादळ आलं, सुनामी आली, आपत्तीमुळे झालेला तोटा किंवा संपामुळे झालेला तोटा, वर्कर्सचं स्ट्राईक असेल त्याच्यामुळे झालेला तोटा, या अशा प्रकारच्या अनेक जोखिमा कंपनीला हाताळाव्या लागतात आणि या हाताळण्यासाठी कंपनीला लागते ते संस्थात्मक वित्त. त्यानंतर जुन्या मालमत्ता बदलणं. जुन्या मालमत्ता बदलणं ही काळाची गरज असते. कालबाह्य यंत्रसंच व यंत्रसामग्री बदलणं म्हणजेच काय, तर आउटडेटेड प्लांट अँड मशिनरी बदलणं हे गरजेचं आहे आणि त्या बदलण्यासाठी, नवीन घेण्यासाठी परत संस्थात्मक वित्त म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्सची गरज आहे. 8 आहे लाभांश आणि व्याज देण्यासाठी तसेच पगार देण्यासाठी, विविध कर, आकार, शुल्क भरण्यासाठी ही व्यावसायिक संस्थेला कॉर्पोरेट फायनान्सची गरज आहे. लाभांश हा भागधारकांना दिला जातो. व्याज हे कर्जरोखेधारकांना तसेच बँकांना दिले जाते. कंपनीमधील जे एम्प्लॉईज आहेत त्यांना पगार द्यावा लागतो. तसेच आयकर, वस्तू व सेवा कर, नोंदणी अधिकाऱ्याला अदा करायचे शुल्क, अशा प्रकारचे कर व आकार भरणीसाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था मदत करते. आता आपण पाहूया भांडवल आवश्यकता. भांडवल आवश्यकता म्हणजेच कॅपिटल रिक्वायरमेंट. भांडवल आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना स्थिर भांडवल व खेळते भांडवलची आवश्यकता काय आहे हे आपण जाणून घेऊ. त्यासाठी आपण बघूया स्थिर भांडवल. स्थिर भांडवल म्हणजेच काय, जे भांडवल स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवले जाते त्याला म्हणतात स्थिर भांडवल. फिक्स कॅपिटल. Fixed capital refers to physical assets or fixed assets. So the capital which is required to purchase fixed asset is known as a fixed capital. इथे दिलेला आहे दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. म्हणजेच काय, दीर्घ कालावधीसाठी. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं की स्थिर भांडवल हे दीर्घ कालावधीसाठी लागणार आहे. फॉर अ लॉंगर पिरियड, फॉर अ परमनंट पिरियड. ओके, फॉर अ लॉंगर पिरियड. कारण की आता आपण प्लांट अँड मशिनरी घेतली आणि लगेच 2 वर्षांनी विकली असं होणार नाहीये संस्थेमध्ये. सो जी प्लांट अँड मशिनरी संस्था घेणार आहे, व्यवसाय संस्था घेणार आहे, कंपनी घेणार आहे, ती दीर्घ कालासाठी घेणार आहे. म्हणजे स्थिर भांडवल हे दीर्घ कालासाठी वापरले जाणार आहे. तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता. प्लांट अँड मशिनरी जेव्हा कंपनी घेते ती विक्री करण्याच्या उद्देशाने घेतली जाते का? नाही. ती कशासाठी घेतली जाते? ते प्रोडक्शनसाठी, उत्पादनासाठी. म्हणजेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. स्थिर भांडवल म्हणजेच कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजेच स्थिर मालमत्ता, फिजिकल असेट ऑर अ फिक्स्ड असेट ऑफ अ कंपनी. उदाहरणार्थ जमीन मालमत्ता, लँड अँड बिल्डिंग, यंत्रसंच व यंत्रे, प्लांट अँड मशिनरी आणि साधन सामग्री, इक्विपमेंट्स अँड सो ऑन. नवीन कंपन्यांच्या स्थापनेसाठी तसेच विद्यमान कंपन्यांना विस्तार व विकास करण्यासाठी स्थिर भांडवलाची गरज असते. एखादा नवीन प्रकल्प, एखादी नवीन कंपनी सुरू झाली तर नक्कीच नवीन कंपनीला जागा लागणार आहे, जमीन लागणार आहे, बिल्डिंग लागणार आहे, प्लांट अँड मशिनरी लागणार आहे, इक्विपमेंट्स लागणार आहेत आणि हे सगळं घेण्यासाठी, हे सगळं परचेस करण्यासाठी कंपनी रिक्वायर्स अ फिक्स्ड कॅपिटल, स्थिर भांडवल. तसेच ज्या विद्यमान कंपन्या आहेत, ज्या वेल एस्टॅब्लिश्ड कंपन्या आहेत बाजारातील, त्यांना त्यांचा एक्सपान्शनसाठी आणि ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी सुद्धा स्थिर भांडवलाची गरज आहे. आता आपण बघूयात भांडवल आवश्यकता, खेळते भांडवल. त्याला अजून एक नाव आहे कार्यकारी भांडवल. खेळते म्हणजे काय, की जे भांडवल वारंवार वापरले जाते, की ज्या भांडवलाचा वारंवार विनियोग होतो, जे वारंवार ज्या भांडवलाची गरज पडते अशाच भांडवला म्हणतात खेळते भांडवल किंवा कार्यकारी भांडवल. खेळते भांडवल म्हणजेच काय, की दैनंदिन व्यावसायिक कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. स्थिर भांडवलाची आवश्यकता कशासाठी असते विद्यार्थी मित्रांनो, की स्थिर मालमत्ता म्हणजे ॲसेट्स घेण्यासाठी. आणि खेळते भांडवलाची आवश्यकता कशासाठी असते, तर
प्रवर्तकांना व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक अशा निधीचा वापर करावा लागतो. म्हणजेच डे टू डे एक्सपेन्सेस और ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफ द ऑर्गनायझेशन, दैनंदिन व्यावसायिक कार्ये. यालाच निव्वळ खेळते भांडवल किंवा अभिसरण भांडवल असेही म्हणतात. अभिसरण भांडवल म्हणजेच काय? सर्क्युलेटिंग कॅपिटल. सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हणजेच काय? की जे सर्क्युलेट होतं, जे वारंवार परत परत भांडवल गुंतवलं जातं व्यवसायात, म्हणून त्यालाच म्हणतात अभिसरण भांडवल. अभिसरण म्हणजे परत परत गुंतवणे, परत परत त्याचा वापर करणे, म्हणून त्याला म्हणतात अभिसरण भांडवल, सर्क्युलेटिंग कॅपिटल, निव्वळ खेळते भांडवल. जे.एस. मिलच्या मते एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल यालाच एकूण खेळते भांडवल म्हणतात. म्हणजेच निव्वळ खेळते भांडवल म्हणजेच काय? नेट वर्किंग कॅपिटल. म्हणजेच खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य, द एक्सेस ऑफ करंट ॲसेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज अँड सम ऑफ करंट ॲसेट्स म्हणजेच काय? तर निव्वळ खेळते भांडवल. आणि जे.एस. मिल यांच्या मते एकूण चालू मालमत्ता म्हणजेच सम ऑफ ऑल करंट ॲसेट्स म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल, हे म्हणजे ग्रॉस वर्किंग कॅपिटल. ग्रॉस वर्किंग कॅपिटल याला म्हटलं आहे कारण की इथे फक्त ॲसेट्स, करंट ॲसेट्सचा, चालू मालमत्तेचाच विचार केलेला आहे, पण चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजेच करंट लायबिलिटीचा इथे विचार केलेला नाहीये. त्यामुळेच याला म्हणतात ग्रॉस वर्किंग कॅपिटल, एकूण खेळते भांडवल. आणि दुसरं आहे निव्वळ खेळते भांडवल. म्हणजेच खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य, एक्सेस ऑफ करंट ॲसेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज. पुढील मालमत्तेमध्ये गुंतविलेले भांडवल म्हणजेच खेळते भांडवल होय. माल साठा बांधणीसाठी, उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी. माल साठा बांधणीसाठी खेळते भांडवल लागते. म्हणजेच काय? रॉ मटेरियल, स्टॉक, इन्व्हेंटरी. उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी म्हणजेच अकाउंट रिसिवेबल्स, कारण की क्रेडिट सेल्स हे करावेच लागतात आणि अकाउंट रिसिवेबलसाठी हे वर्किंग कॅपिटल उपयोगी आणले जाते. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कंपनीचे जे रोजचे खर्च आहेत, डे टू डे एक्सपेन्सेस ऑफ द कंपनी, दोज आर ऑल्सो टेकन प्लेस फ्रॉम द खेळते भांडवल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे, म्हणजेच इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. यामध्ये आपण कॉर्पोरेट फायनान्सचा अर्थ, त्याचे महत्त्व हे जाणून घेतले आहे. तसेच स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल म्हणजे काय हे पण जाणून घेतलेले आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत खेळते भांडवल आणि स्थिर भांडवल याचे वेगवेगळे घटक, अवलंबून असणारे घटक बघणार आहोत. धन्यवाद.